नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आजचा व्हिडिओ ओन्ली त्या बायकांसाठी ज्यांना पोळ्या जमता पण भाकर जमत नाही, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यासाठी आपण जे भाकरीचं पीठ घेतो त्याच्यामध्ये पाणी एकदम जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित यायला पाहिजे। जर पीठ पातळ झालं किंवा जास्त घट्ट झालं तर भाकर जमत नाही। पीठ जर पातळ झालं तर ती भाकर फुगत नाही किंवा ती खाताना पण अशी चव देत नाही। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं पीठ मळताना। एका हाताने पीठ मळायचं, दुसऱ्या हाताने थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि गोळा तयार करत राहायचा। तर जे पीठ मळतो आपण ते जास्त खूप पातळ पण नाही आणि खूप असं घट्ट पण नाही, म्हणजे प्लास्टिसिटीमध्ये आपण ते पीठ ठेवायचं। हे बघा मी कसं थोडं थोडं पाणी टाकून कसं गोळा तयार केला आहे आणि एका हाताने त्याला चांगलं हे करायचं, असं मळायचं। तो पिठाला थोडं जास्त मळायचं, म्हणजे त्याने भाकर पण चांगली येते आणि खायला पण अशी चव देते, ती मस्त फुटरी अशी लागते। पहिले थोडं पिठाला घट्टच ठेवायचं, मग नंतर थोडंसं पाणी टाकून त्याला आपल्या कन्सिस्टन्सीमध्ये आणायचं। पीठ मळत असताना आपली जी भाकर टाकलेली असते तव्यावरती तिला पण बघत राहायचं, नाही तर आपण इकडे भाकरी करण्यामध्ये राहून जाऊ आणि ती तिकडची भाकर जळून जाते, असं नाही करायचं। हे बघा आता मी गोळा करते, तर हा गोळा करत असताना आपल्या हातामध्ये जेवढा गोळा येतो तेवढाच गोळा घ्यायचा। जी आपली तव्यावरची भाकर आहे तिला पण आपण बघत राहायचं, ती व्यवस्थित शिजते का, ती जळते कुठं। दोघं गोष्टी ॲट ए टाईम करत राहायचं। तिकडच्या भाकरीला पण बघायचं, इकडची भाकर पण रेडी करत राहायचं। बघा आता गोळा करते मी। गोळा करत असताना जेवढा हातामध्ये गोळा येतोय तेवढाच घ्यायचा आणि जे उरलेलं पीठ आहे ते बाजूला काढून साईडला ठेवून द्यायचं आणि नेक्स्ट भाकरच्या वेळेस ते ॲड करून घ्यायचं। हे बघा त्याच्यानंतर हा गोल करायचा भाकरीचा, त्याच्याने भाकर व्यवस्थित थापता येते। बघा अशा पद्धतीने गोल करायचा भाकरीचा। जो गोळा असतो ना त्याचा असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं, थोडंसं पीठ टाकायचं खाली, मग तो गोल ठेवून द्यायचा त्या पिठावरती आणि वरून एका हाताने पहिले भाकरला थापलायचं। मग ते व्यवस्थितपणे एका हाताने थोडी मोठी करायची तिला, मग नंतर दुसरा हात लावायचा। हे बघा मी एका हाताने कशी व्यवस्थित करते। हे बघा तिकडची भाकर बघते आता कशी फुगलेली ती। हे बघा कशी मस्त वरती आलेली फुगून। जर गॅसवर ते आपल्याला दोघं हातांनी थापता येत नसेल तर परातीला खाली उतरून घ्यायचं गॅसच्या खाली व एका पायामध्ये परात पकडायची आणि दोघं हातांनी आपण मस्त असं गोल बनवायची तिला। बघा मी खाली उतरून घेतलेली, एका पायात परात पकडलेली आणि दोघं हातांनी थापते। आता असं दोघं हातांनी थापून घ्यायची आणि असं एकसारखे गोल बनवायचे तिला। आणि आपण बघायचं की कुठं जाड आहे कुठं बारीक आहे, जर आपल्याला वाटलं तर एका हाताने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायची तिला, एका शेपमध्ये जाड पातळ व्यवस्थित बघून। आणि भाकर टाकताना नेहमी दोघं हातांनीच टाकायची, एका हाताने टाकायची तव्यावरती। एका हाताने जर भाकर टाकली ना ती आपण खूप जोराने टाकतो, त्याच्याने मग ती भाकरीला जेव्हा शिजते ना तेव्हा काली होऊन जातं। त्याच्यामुळे भाकर टाकताना दोघं हातांनीच टाकायची।
भाकर उचलत असताना पहिले एका हाताने घ्यायची, मग ते दुसऱ्या हातावर टाकायची आणि मग दुसरा हात लावायचा आणि असं दोघं हातांनी व्यवस्थित हळूच टाकायचे तव्यावरती. त्याच्यानंतर जे परातीचं पीठ असतं ते भाकरीवरती टाकून द्यायचं, नाही तर आपल्या डब्यामध्ये टाकून द्यायचं. पाणी फिरवत असताना सगळ्यात पहिले जास्त पाणी नाही घ्यायचं, पहिले कमी पाणी घ्यायचं आणि ते भाकरला फिरवायचं. जर पूर्ण नाही झालं भाकर मग परत थोडं पाणी घ्यायचं, मग फिरवायचं. एकच सोबत जास्त पाणी जर घेतलं ना तर त्याच्याने भाकरीला जास्त पाणी होऊन जातं आणि मग ती भाकर ती नंतर थंडी होऊन जाते, थंडी लागते खाताना. त्याच्यापेक्षा थोडंसंच पाणी घ्यायचं, मग तिला पूर्ण फिरवायचं.